जो देव सकलांमध्ये क्रियारूपे असे स्थित, नमो देवा नमो देवा नमो देवा नमो नमः. जो देव सकलांमध्ये शक्ती रूपे असे स्थित, नमो देवा नमो देवा नमो देवा नमो नमः. मणी आणि मल्ल यांचे युद्धाविषयी काय नियोजन आहे ते श्री खंडेरायांना कळले होते. युद्धाचा आवेश तर उन्मत्त दैत्यांना चढलाच होता, परंतु देवांशी शिष्टाई करावी असा त्यांना साक्षात्कारही झाला. त्या महादेवाला या युद्धापासून कसं दूर ठेवावं, मी त्या महादेवाला घाबरलोय असं तर साऱ्यांना वाटत नसेल ना? ही अशीच काळजी तुम्हाला वाटत राहणार आहे सदैव. कारण तुम्ही कोणाला काहीही सांगितलं तरी मनातून तुम्ही भयभीत झाले आहात हे मला ठाऊक आहे. बस, यापुढे जर एक शब्द जरी बोललीस तरी सुद्धा तू दैत्यराज मल्लासुरासमोर उभी आहेस हे ध्यानात असू दे. मला ते चांगलेच ठाऊक आहे आणि त्याच दैत्यराज मल्लासुराची मी पत्नी आहे. त्यामुळे आता तुम्हाला काय वाटते आहे ते मला चांगलेच कळतेय. कैलासातून पुष्पक विमानात बसून देवसेना मल्हारपुराजवळ उतरली असल्याचे मला कळले आहे. साक्षात महादेव मार्तंड भैरवाचा अवतार घेऊन देवसेनेला घेऊन मल्हारपुरात आले आहे. हे बघा माझं ऐका, ऐका माझं. काहीही बोलू नकोस आणि मला हे युद्ध मागे घ्यायला सांगू नकोस. तू तेच सांगणार आहेस मला कळतंय. हो, कारण युद्धाने काय साध्य होणार आहे? सत्ता, त्रिखंडात सत्ता, दैत्य कुळाचे साम्राज्य, आणि ते मी साध्य करून दाखवणार आहे. माझी विशाल दैत्य सेना देवसेनेचा पराभव करायला युद्धभूमीवर गेली आहे. मग युद्धभूमीवर गेलेल्या विशाल दैत्य सेनेने अजून युद्धाचे रणशिंग का नाही फुंकले? का अजून युद्धाला प्रारंभ केलेला नाही? तुला ज्याबद्दल काही माहित नाही त्याबद्दल तू अधिक नाही बोललीस तर बरं होईल. मी सांगते, कारण देवसेनेवर तुटून पडलेल्या दैत्य सेनेला देखील काहीही करता येणार नाही. कारण देवसेनेच्या रक्षणासाठी श्री महादेवाने त्यांचे दिव्य त्रिशूळ दिले आहे आणि त्या दिव्य त्रिशूळाला पाहून दैत्य सेना देखील भयभीत झाली आहे. हो ना? म्हणजे रणांगणावरच्या गोष्टी तुझ्यापर्यंत पोहोचतात तर? अर्थात. आणि म्हणूनच दैत्य कुळाच्या हितासाठी मी तुम्हाला सांगते आहे, हे युद्ध मागे घ्या. अशक्य आहे. अहो, अन्यथा दैत्य कुळाला विनाशाला सामोरे जावं लागेल. दैत्य कुळाच्या पराभवाबद्दल अशुभ बोलणाऱ्यांना मल्लासुराच्या शासनाला सामोरं जावं लागतं हे ठाऊक आहे ना तुला? आणि तरीही तू ते धाडस करतीयस. अहो पण दूर हो. या मल्लासुरासमोर भित्र्यांचं काही काम नाही. निघून जा, निघून जा इथून. कोण आहे रे तिकडे? निकुमला सांग मी बोलवलाय. या देवांनी त्या महादेवाला रक्षणासाठी विनवणी केली आणि त्या महादेवाने त्याचे त्रिशूळ त्या इंद्राला रक्षणासाठी दिले. ते त्रिशूळ साधे नव्हते. त्या त्रिशूळातून देवसेनेच्या रक्षणार्थ निमिषार्धात सगळीकडे हजारो त्रिशूळ निर्माण झाली. हे युद्ध जिंकणं वाटतंय तितकं सोपं दिसत नाही. काहीतरी निराळी योजना करावी लागणार. पण काय? युवराज, काय झालं? तुम्हाला दैत्यराजाने भेटायला त्यांच्या महालात बोलवलं आहे. मी त्यांना भेटायला येत आहे. ही माहिती पोहोचव. जशी आज्ञा.
आपण मला बोलवले दैत्यराज? निकुंभ, आता तूच तुझ्या पिताश्रींना सांग. काय झाले? हे युद्ध न करताही दैत्य कुळाला हवं ते साध्य करण्यासाठी काय करता येईल याचा मी विचार करत आहे. युद्ध न करता? हो. आपणही जाणता हे अशक्य आहे. अशक्य काहीही नाही. दैत्यराज, आपल्याला त्रिखंडात सत्ता हवी आहे आणि हे देव त्याला कधीही संमती देणार नाही. त्यामुळे आपल्याला जे हवं आहे त्यासाठी युद्ध हाच एक पर्याय आहे. बंधू, आता खरंच दुसरा पर्याय मलाही दिसत नाही. पण तुम्हाला असं का वाटलं? त्या महादेवाला या युद्धापासून दूर ठेवावं लागेल. एकदा का तो महादेव कैलासात निघून गेला की मग त्या देवांना योग्य ते शासन करूयात. आणि म्हणून मी युद्ध न करता काही मार्ग निघतोय का याच्यावर विचार करत होतो. एक मार्ग आहे दैत्यराज. कोणता? कपट. कपट? त्यानं काय साध्य होईल? आपण आपल्या अत्यंत हुशार चलाख अशा दैत्याला त्या इंद्राकडे शिष्टाई करायला पाठवू. त्या इंद्राला कपटाने मोहात पाडू आणि आपल्याला जे साध्य करायचे आहे ते करवून घेऊ. योग्य बोललास. आता कप्तानच मार्ग निघेल. शिष्टाईचाच मार्ग उचित ठरेल. देवांशी शिष्टाई करून युद्ध तात्पुरतं थांबवावं यासाठी हा सगळा प्रयत्न होता. ज्या मणिमल्लांनी मनुष्यावर प्राणी मात्रांवर अनन्वित अत्याचार केले त्यांना शिष्टाई करावीशी वाटली. याचे एकच कारण होते, ते म्हणजे श्री महादेवांनी श्री मार्तंड भैरवाच्या घेतलेल्या रूपाचे भय. त्यांना असे वाटले की आपला अंत जवळ आला आणि म्हणून सर्व काही बाजूला सारून त्यांनी शिष्टाईचा मार्ग अवलंबिला. महाकालीचा स्वभाव आहे. म्हासा, तुझ्या आतलं रौद्र स्वरूप पुन्हा जाग होत आहे. त्यावेळी मणिचूल पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या शिबिरातही तू शिष्टाई नको म्हणत होती. मणी आणि मल्ल यांच्याशी युद्ध करून त्यांना संपवावे हाच तुझा आग्रह होता आणि आजही तुझ्या तेच मनात आहे. स्वामी, मला आपल्याशी काही बोलायचे आहे. स्वामी, मी असे ऐकते आहे की दैत्य सेनेकडून हे युद्ध टाळण्यासाठी शिष्टाई होते आहे. तशी वार्ता आहे, पण त्यातलं अजून काहीच घडलं नाही. पण मग स्वामी, आपली भूमिका यामध्ये फार महत्वाची आहे. आपण काय ठरवले आहे? पार्वती, दैत्यांकडून जर कोणी शिष्टाई करण्यासाठी येत असेल तर त्यांचे म्हणणे काय आहे हे आपल्याला ऐकायला हवं. पण का स्वामी? एवढा विध्वंस झाला, एवढी कुटुंब उद्ध्वस्त झाली, अनेक स्त्रियांवर अत्याचार झाले, वृद्धांचे बळी गेले, धर्म भ्रष्ट करण्यासाठी अनेक प्रयत्न करण्यात आले, ऋषी तुल्य माणसांची विटंबना करण्यात आली आणि अशा त्या दैत्यांसोबत चर्चा, मध्यस्थी, शिष्टाई. का स्वामी? का आणि कशासाठी? पार्वती, मला तुझा क्रोध कळत आहे, पण जेव्हा मी संहार सुरू करेन तेव्हा दैत्यांना एक संधी मिळावी म्हणून ही चर्चा. पण मग ही चर्चा देखील एक देखावा असेल स्वामी. ज्या दैत्यांना काही मूल्यच नाहीत त्यांच्यावर आपण काय विश्वास ठेवायचा? स्वामी, त्या दैत्यांना शस्त्राचीच भाषा कळते आणि त्यांना आता यमसदनी पाठवण्याखेरीज दुसरा कुठला पर्याय नाही स्वामी. ते तर आपण करणारच आहोत, पण युद्धाचा तो क्षण अजून आला नाहीये.
युद्धाचा तो क्षण, संहाराचा तो क्षण लवकरात लवकर आणायला हवा स्वामी. संहाराचं ते रौद्र स्वरूप काय असतं हे त्यांना समजायला हवं. रक्तपात म्हणजे काय असतो हे त्यांना समजायला हवं. भीत्यापासून दूर नाही पार्वती. मग नको कोणतीही मध्यस्थी. सज्जनपणा, सत्य, शांतता ह्याचा ते गैर अर्थ घेता आहेत स्वामी. देवांनी, संतांनी, ऋषीमुनींनी जो धर्माचा, मांगल्याचा मार्ग स्वीकारला आहे, या सृष्टीला तारण्याचा जो प्रयत्न केला आहे, त्यामुळे या दैत्यांना असे वाटते आहे की आपण त्यांच्या सोबत या युद्धाला घाबरतो आहोत. आणि त्यांचा हा भ्रम तोडण्याची हीच वेळ आहे स्वामी. शांत हो पार्वती. भविष्यात ही घटना आदर्श राहावी. या खंडोबाने युद्ध करण्याआधी दैत्यानं संधी दिली नाही असं व्हायला नको. तेव्हा त्यांना एक संधी देऊया. अन्यथा महायुद्ध हे आहेच. पण स्वामी, शांत हो पार्वती, शांत हो. येतो मी. देवी, आपण अशा एकांतात का बसला आहात? मी इथे किती काळ बसले आहे हे मलाच कळले नाही. पण आपण तर देवांसोबत होतात. होय, आम्ही काहीतरी बोलत होतो. पण काय बोलत होतो हे मला स्मरण नाही. म्हणजे पुन्हा विस्मरण व्हायला लागले आहे. होय, आणि याचे कारण काय हेही मला कळेनासे झाले आहे. जयाद्री, तू मला आठवण करून देत जा. जे काही घडते आहे ते तू मला पुन्हा पुन्हा सांगत जा. देवी, अहो माझी अवस्था तुमच्यासारखीच आहे. हळूहळू सगळा भूतकाळ विस्मरणात चालला आहे. हे असे का बरे होत असावे? मला ह्याची कल्पना नाही जयाद्री. जयाद्री, आपण विस्मरणाच्या प्रदेशातच हरवून गेलो तर? मला तर वेगळीच भीती वाटू लागली आहे. काय? बालपणापासून मी आपल्या सहवासात राहिले, पण आपणास मी कोण आहे ह्याचे स्मरण नाही झाले तर मी काय करायचे? असे कसे होईल जयाद्री? हिमालयातून मी तुला माझ्या सोबत आणलं, ते तुला असं एकटं सोडून देण्यासाठी नव्हे. आणि मी तर तुझ्या भविष्याचा देखील विचार करणार आहे. म्हणजे काय? जयाद्री, किती काळ तू माझ्या सहवासात आयुष्य काढणार आहेस?
ह्या युद्धानंतर तुझाही विवाह व्हायला हवा. नाही, मी तुम्हाला सोडून कुठेही जाणार नाही. असे कसे? मी स्वतः तुझ्या विवाहाचे नियोजन करणार आहे. नको, मला आपला वियोग नको आहे. खरेच की असे आहे की तुझे कोणावर तरी प्रेम आहे? म्हाळसा, तेव्हा पार्वती आणि जयाद्री यांना विस्मरण व्हायला प्रारंभ झाला होता. हे तर घडणारच होतं, कारण ही घटना कृतयुगात घडत होती. आणि कृतयुगात अजूनही तुम्हाला तुम्ही कोण आहात याचं स्मरण झालेलं नाही. नारायण नारायण. मणी आणि मल्ल यांना श्री खंडेराय हे देवसेनेच्या पक्षात नको होते आणि म्हणूनच त्यांना दूर ठेवण्यासाठी मणी आणि मल्ल यांनी मध्यस्थी करण्याचे ठरवले. आता ही शिष्टाई करणार कोण हा प्रश्न मणी आणि मल्लांना होताच, परंतु हा प्रश्न लगेच सोडवण्यात आला. या चाणाक्ष बंधूंनी शरभानन नावाचा एक चतुर दैत्य देवसेनेकडे पाठवण्यासाठी शोधून काढला. शरभानन, त्याच्यावर कोणतेही कार्य सोपवा तो ते यशस्वी करून दाखवणारच. दैत्य असूनही त्याची वाणी अत्यंत मोहक होती. त्याच्या बोलण्यावर कोणाचाही विश्वास बसेल अशीच त्याची बुद्धिमत्ता. अत्यंत संयमी आणि अत्यंत उत्तम असा श्रोता असणारा या शरभाननाला देवसेनेकडे पाठवण्याचे ठरते. देवसेनेची आणि दैत्य सेनेची मध्यस्थी होणार का हा प्रश्न आहे. अशी परिस्थिती. असं गप्प राहून प्रश्न कसा सुटेल? आम्ही विचारच करतो आहोत. आता विचार करायलाही वेळ नाही. सर्व देवसेना या युद्धासाठी खंडोबाच्या नेतृत्वाखाली एकत्र आली आहे. मणिचूल पर्वताचा परिसर 7 कोटी सैन्याने व्यापून गेला. म्हणजे आता युद्ध करणे योग्य नाही. मला हे मान्य नाही. पण मणी, यातच शहाणपणा आहे. या महादेवाला अर्थात खंडोबाला या युद्धातून अलगद बाजूला काढलं की मग युद्धाचं भय नाही. मला त्यांचे भय नाही. मणी, युद्धाच्या आवेशात येऊन आपल्याला एकही चूक करायची नाहीये. आपल्याला शिष्टाईचाच मार्ग योग्य ठरेल. मी याची व्यवस्था केली आहे. पण हे कार्य सोपे नाही. मला त्याची कल्पना आहे पिताश्री. आणि म्हणूनच दैत्य कुळात बुद्धी आणि चातुर्यासाठी जो ओळखला जातो त्याला मी बोलवले आहे. कोण? शरभानन? अगदी बरोबर पिताश्री. मला खात्री आहे या युद्धाच्या परिस्थितीत शरभानन आपल्याला अपेक्षित परिणाम आणून देईल. काही काळ, मग नंतर आपलंच राज्य आहे. मग बोलव त्याला तात्काळ. शरभानन! शिष्टाईसाठी शरभाननची निवड झाली आहे.